समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सजयति सुन्दरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। राम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि जय जय राम राम राम। कृष्ण हरि जय जय राम। कृष्ण हरि जय जय राम। कृष्ण हरि जय जय राम। राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम। कृष्ण हरि जय जय राम।
तबल्याचा आवाज थोडा. नवनीता प्रिय नवल विनोद विहारी नवल नवल विनोद विहारी सोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हारी जय जय राम शरणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम शरणागत शरणगत दिनाचरणीरत करुणा दृष्टि निहारी जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम श्री
बाळकृष्णा चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो बाळकृष्णा चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम कीर्तन संगे रंगात कीर्तन संगे रंगात कीर्तन संगे रंगात देह राहो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो स्वरूपी माना स्वरूपी माना हो स्वरूपी माना स्वरूपी माना स्वरूपी स्वरूपी मन लाभिता स्वरूपी मन स्वरूपी मन लाभिता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निजधाम हो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू नारायण 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 रूप ध्यावू नारायण 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 रूप ध्यावू रूप नारायण रूप ध्यावू नारायण रूप ध्यावू तन्मय होबुनी बलवंत प्रेमे गावू हो राजा राम चरणी लक्ष लागो सीता राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी सीता राम चरणी बाळकृष्णा चरणी लक्ष लागो रघुपती तेची जाणावे सज्जन
सज्जन तेची जाणावे सज्जन सज्जन तेची जाणावे सज्जन सज्जन जया शुद्ध ब्रह्मज्ञान जया शुद्ध ब्रह्मज्ञान तेची जाणावे सज्जन सज्जन कर्मे करीती आवडी कर्मे करीती आवडी फलाशेची नाही गोडी फलाशेची नाही गोडी तेची जाणावे सज्जन सज्जन तेची स्वार्थ सांडुनिया देणे देणे स्वार्थ सांडुनिया देणे नित्यतेची संपादने नित्यतेची संपादने हे तेची जाणावे सज्जन म्हणे रामी रामदासा म्हणे रामी रामदासा आशापाश तेची जाणावे सज्जन सज्जन तेची जाणावे सज्जन सज्जन जया शुद्ध ब्रह्मज्ञान जया शुद्ध ब्रह्मज्ञान तेची जाणावे सज्जन सज्जन तेची जाणावे सज्जन सज्जन तेची जाणावे सज्जन जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्रोता भक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री
अवधूत चिंतन श्री अवधूत चिंतन श्री अवधूत चिंतन श्री आत्तापर्यंत 15 वर्ष नानांनी सेवा घरी घेतली. नाना म्हणाले आता जरा बाहेर पडा. काल ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण विनोदबुवा खोंड दत्त संप्रदायामध्ये त्यांच्याकडे उपासना पिढ्यानपिढ्या सुरू आहे आणि त्यांच्याकडे काल आपण त्याची प्रचिती घेतली की ताकदीचं कीर्तन ताकदीच्या गुरूंकडून मिळाल्यानंतर काय होतं. आज त्याचं दुसरं पुष्प. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक क्रिया आपल्या कळत नकळत होतात. कधी कधी आपण त्याचं श्रेय आपल्याकडे घेतोही घेतो आणि कधीतरी सहज आपण सांगतो सद्गुरूंची कृपा, आईवडिलांची कृपा, भगवंताची कृपा इत्यादी सगळे शब्द आपण आपल्या बोलीभाषेत वापरतो. किंबहुना त्या प्रकाराची आपण अनुभूतीही घेतली असते. अनुभव वेगळा, अनुभूती वेगळी. अनुभव हा सगळ्यांनाच सारखा असतो, अनुभूती ही वैयक्तिक असते. म्हणजे मीठ हे खारट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण कधीतरी मीठ गोड लागेल अशी अनुभूती कोणाला तरी एकाला लागणार नाही आहे. नाही तर लगेच उद्या घरी जाऊन प्रयत्न भोळेबुवा बोलले होते, तर असं काही नाहीये, पण होऊ शकतं. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी या आपल्या अभंगामध्ये सांगितलं, तेची जाणावे सज्जन जया शुद्ध ब्रह्मज्ञान कर्मे करीती आवडी फलाशेची नाही गोडी. स्वार्थ सांडुनिया देणे नित्यतेची संपादने म्हणे रामी रामदास जया नाही आशापाश. माणूस चांगला असेल, विद्वान असेल, पण सज्जन असेलच असं नाही. पण सज्जन असलेला माणूस हा चांगलाही असतो आणि विद्वानही असतो. दोन फरक आहेत बरं. आपण म्हणतो काय विद्वान आहेत म्हणजे ह्याचा अर्थ ते सज्जन असतीलच असं नाही. मी बडोद्यातलं सांगतोय, इंदोरमधलं मला काही माहिती नाहीये, कारण मी इंदोरला येतो, नानांकडची सेवा करतो आणि परत रात्रीच्याच गाडीने परत जातो. आजही तसंच आहे, रात्रीच्या गाडीने लगेच परत जायचं. नाही तर आमच्या ईशदादांनी वगैरे मला खूप आग्रह केलाय, एकटा आलोय म्हणून याच्यावरून मी बोलणी खाऊन झालेली आहेत, इथूनही खाल्ली आहे आणि एकटा आलोय म्हणून घरूनही बोलणी खाल्ली आहे. पण कारण वेगळी आहेत, सोडून द्या, मी त्या विषयाकडे जात नाही. पण विद्वत्ता आणि सज्जनता म्हणून सज्जनतेची व्याख्या योग वशिष्ठामध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ सांगतात त्यावेळेला त्यांनी सांगितली आहे, लोभ मोह रूपायस्य. जो सज्जन असेल त्याची लक्षण या श्लोकामध्ये त्यांनी सांगितली की रामा सज्जन कोणाला म्हणावं. आज ज्यांचं आपण चरित्र ऐकणार आहोत हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही माझ्यापेक्षा अधिक चांगलं सांगू शकाल. मी कीर्तनातून सांगीन ह्याच्यापेक्षा अधिक तुम्ही भावनेनं, भावनापूर्ण, श्रद्धापूर्ण सांगाल याची मला खात्री आहे. अल्पमतीनं जे काही मला चरित्रात प्रकाश टाकता येईल तेवढा मी निश्चित स्वरूपाने टाकेन. एका दिवसात स्वामी महाराजांचं चरित्र, किंबहुना जी आपण चरित्र मला निवडली आहे ती कोणाचंही चरित्र एका दिवसात सांगून पूर्ण होईल असं नाही. पण एक थोडासा शॉर्ट फिल्म आपण याला म्हणतो ना, सध्याच्या काळात वेब सिरीज वगैरे मध्ये येतात शॉर्ट फिल्म, तसं संतांच्या चरित्राची शॉर्ट फिल्म पाहिली
किंवा अधिक काय आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता लागते. लोभ मोह रूपायस्य तनुतानि दिनं भवेत यथा शास्त्र विहरति स्व स्व कर्म सुसज्जनाः. गोपाल कृष्ण भगवान की. लोभ मोह रूपायस्य, षड्रिपू आहेत ते तुमच्या आमच्या बरोबर आहेत, किंबहुना आपल्यावर राज्य करतात. पण ह्या सकळ असणाऱ्या भारतातील संतांच्या बाबतीत पाहिलं तर हे षड्रिपू त्यांच्या ताब्यात आहेत. आपल्या बाबतीत आपण षड्रिपूंच्या ताब्यात आहोत. आपल्याला कधीही राग येतो, आपल्या मनाविरुद्ध झालं, आपल्या मनाविरुद्ध झालं की आपल्याला राग येतो. बिलकुल बिलकुल असं आमटीमध्ये जास्ती मीठ चालत नाही, व्यवस्थित पाहिजे, हा आपला स्वभाव आहे. संतांना मीठ असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. ज्या समर्थ रामदास स्वामी महाराजांचा अभंग आज आपण चिंतनाला घेतलाय, त्यांच्या बाबतीत जर का विचार केला तर 12 वर्ष तपश्चर्या करत असताना त्या प्रांतामध्ये ज्या वेळेला भिक्षा मागायची त्यावेळेला विविध प्रकारचे अन्न मिळायचे. सगळे ते झोळीत घेतल्यानंतर ते गंगेमध्ये बुडवायचे आणि त्याच्यातला असणारा तिखट कारट गोड सगळे रस नाहीसे करायचे आणि अळणी जेवण घ्यायचं. अळणी जेवण घ्यायचं हे आपणही करतो डॉक्टरनी सांगितल्यावर. पुंडलिक आपणही ह्या सगळ्या गोष्टी करतो. पण केव्हा, जेव्हा आता शरीराला असणाऱ्या तेलकट तूपकट तिखट गोड खारट आंबट हे शरीरालाच सहन होणार नाहीये त्यावेळेला आपण करतो. पण संतांच्या बाबतीत उलट आहे, ते आधीपासूनच या तयारीत असतात. त्यांना कुठल्याही डॉक्टरची गरज लागत नाही, ते स्वतःच डॉक्टर होतात आणि आधीपासून शरीराला लागणाऱ्या असणाऱ्या मोहाच्या सवयी ते आधीपासून बाजूला ठेवतात, ते आपल्या जवळ येऊ देत नाहीत. म्हणून लोभ मोह रूपायस्य असणारे तत्सम जे षड्रिपू आहेत काय करतात, तनुतानि दिनं भवेत. दिनं भवेत म्हणजे कमी कमी होतात. त्यांच्याकडचे जे आहेत ना, लोभ कमी होतो, मोह कमी होतो, काम कमी होतो, क्रोध कमी होतो. एक मोहच बाजूला ठेवला तर बाकीचं सगळे आपोआप कमी व्हायला लागतात. एक जर का मोहच बाजूला टाकला तर बाकीचे आपोआप कमी व्हायला लागणार आहेत. म्हणून सांगितलं लोभ मोह रूपायस्य तनुतानि दिनं भवेत. दीन होतील ते म्हणजे गरीब होत राहतील, हळूहळू हळूहळू त्याच्यातली आसक्ती कमी होत जाणार. आणि याच्या पुढे महत्वाचं डबल अंडरलाईन वाक्य, हे सगळं करत असताना यथाशास्त्र विहरती. यथाशास्त्र विहरती हे सगळं जरी करत असले तरी त्यांचं आचरण हे शास्त्राविरुद्ध कधीच नाही. शास्त्राविरुद्ध कधीच नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी ती वेळ आली म्हणून रेड्याच्या मुखातून वेद वदवले. आपण डोक्यात काय ठेवलं, ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद मंत्र बोलवले. ते रोज करत नव्हते तसं की चला रोज रेडे मिळाले, रोज रेड्यांच्या मस्तकावर हात ठेवायचा आणि रोज वेद मंत्र म्हणवायचे. चांगदेवाला प्रचिती द्यायची होती म्हणून अचेतन असणारी भिंत तिला चेतना दिली आणि त्या भिंतीला चालवायला सांगितलं. म्हणून ती भिंत घेऊन सगळीकडे फिरत नव्हते की चला आता इथून जायचंय आळंदीला, भिंतीवर बसले गेले आळंदीला, असं नव्हतं. त्या संतांनी काही वेळेला जे केलेले चमत्कार आहेत किंबहुना ज्या क्रिया आहेत ती त्या वेळेची गरज आहे म्हणून केलेलं आहे. ती त्या वेळेची गरज आहे म्हणून केलेलं आहे. ब्रह्मचैतन्य महाराज ज्या वेळेला काशी यात्रेला होते त्यावेळेला गंगेचं स्नान करून घाटावर होते. त्यावेळेला एक असणारे तिथे वकील, त्यांच्या लक्षात आलं की गोंदवलेकर महाराज आहेत. संत म्हटल्यानंतर आपणही आपल्याला कळलं की इंदोरमध्ये जर का कोणी संत आलेत आपण लगेच तिथे जातो, त्यांना नमस्कार करतो, यथेच्छा यथाशक्ती आपल्याला काही त्यांना समर्पित करता येईल ते करतो. किंबहुना परमार्थातीत काही प्रश्न असेल तर ते त्यांना विचारावे. पण आपण अगदी उलट करतो, परमार्थ सोडून प्रपंचात प्रश्नांची यादी घेऊन जातो. मुलगा चांगला शिकलाय, नोकरी चांगली आहे, पण काय लग्न होत नाही. आता हा प्रश्न संतांना जाऊन विचारायचा का? पण तरीही तो आपण विचारतो. संत असे आहेत की ते त्याच्यावरही आपल्याला उत्तर देतात, मार्ग देतात.
महाराज समोर बसलेत असं त्या असणाऱ्या वकिलाला लक्षात आलं. तो गेला आणि त्यांना म्हणाला, म्हणे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद उदवला. तो म्हणे हो, ती अलौकिक क्रिया आहे महाराजांनी केलेली, ज्ञानेश्वर महाराजांनी. मग म्हणे तुम्ही पण असं काही करू शकता का? महाराज म्हणाले आवश्यकता नाहीये त्या गोष्टीची आत्ता काही नाही, पण म्हणे मला पाहायचंय. नको त्या वेळेला नको तो हट्ट केला की प्रचिती येते. तो हट्टालाच पेटला, म्हणे मला आज पाहायचंच आहे म्हणे. नाहीतर म्हणे तुम्ही हे कबूल करा की ज्ञानेश्वर महाराजांनी हे असं काही केलंच नव्हतं. तर महाराज म्हणाले अरे ज्ञानेश्वर महाराजांनी तू मी सांगून ती काही क्रिया बदलणार नाही, ते झालंय, ती त्या काळाची गरज होती, त्या वेळेची आवश्यकता होती म्हणून ती क्रिया त्यांनी केली. नाही म्हणे हा कुत्रा शेजारी बसलाय ह्यालाही तुम्ही बोलायला लावा. महाराज म्हणाले अरे ते तुला पाहता येणार नाही, ते तेवढं शक्य नाही. त्यांनी खूपच आग्रह केला म्हणून अलगद महाराजांनी त्या कुत्र्याच्या मस्तकावर हात ठेवला. तो कुत्रा माणसासारखं त्या वकिलाशी बोलू लागला. तो जो पृष्ठभागाला पाय लावून पळाला तो परत महाराजांना भेटला नाही. संतांनी केलेल्या क्रिया ही त्या वेळेची गरज असते. आपल्याला असं वाटतं की आपल्यालाही तसं काहीतरी जमावं. लक्षात घ्या, गंमत आपण करतो ती हीच करतो की संत करतात ते करायला जातो. आपली जबाबदारी एवढीच आहे की संत सद्गुरू सज्जन आपल्याला जे सांगतात ते आपण करायचं. ते करतात ते करण्याची आवश्यकता नाही आहे, त्यांचा अधिकार मोठा आहे. बरं, त्यांना ते क्रिया करण्याची आवश्यकता असते, याला कारण त्यांचे जे कोण सद्गुरू म्हणा, त्यांचं आराध्य दैवत असते, त्यांच्याकडून त्यांना ती आज्ञा आल्याशिवाय ते करत नव्हते. स्वामी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास जर का आपण आढावा घेतला तर दत्त महाराजांच्या आज्ञेशिवाय त्यांनी कधीच काही केलं नाही. म्हणजे समजा कोणी आलं आणि सांगितलं गुरुमंत्र द्या, महाराजांची आज्ञा आली तरच होईल काम. नानांच्याही बाबतीत तेच होतं. नानांच्याही बाबतीत तेच होतं. यथाशास्त्र विहरते, कुठेही शास्त्र विरुद्ध चलन नाही, शास्त्र विरुद्ध वलन नाही आणि शास्त्र विरुद्ध बोलणे पण नाही. आपल्याला राग लगेच येतो, आपण राग आला की बोलून टाकतो, ते गिळून जातात. आपण बाकी सगळं गिळतो, जे गिळायचंय ते गिळत नाही. पुंडले जे गिळायला हवंय, महत्वाचं आहे ते नकोय आपल्याला. आणि इंदोर आल्यामध्ये सराफा बाजाराला गेलंच पाहिजे महाराज. आता आल्या आल्या विषय झालाय, म्हणजे जाऊ दे आता काय करणार. तनुतानि दिनम भवेत यथा शास्त्र विहरती स्व स्व कर्म सुसज्जना. सज्जन हा असा असतो की कुठेही कधीही गेला तरी स्वकर्म तो बाजूला ठेवत नाही. आपण अगदी सोयीस्कर पद्धतीने, म्हणजे महाराजांच्या चरित्राचा, महाराजांना थोरले स्वामी म्हणत, थोरले स्वामींच्या चरित्राचा जर का अभ्यास केला तर ते शास्त्र शुद्ध आचरणासाठी कायमस्वरूपी अगदी हट्टानं ती गोष्ट करायचे. जाऊ दे आता प्रवासातच आहे म्हणून जाऊ दे आता काय करणार, म्हणजे या गोष्टीसाठी लोक शास्त्रवचन वापरतात. म्हणे प्रवास हे शूद्रवत आचरेत, व आम्ही घरी सगळं करतो पण एकदा प्रवासाला बाहेर पडलो की सगळं धाब्यावर ठेवून निघतो. पुंडली कुठेही गेलं तरी माझं नित्य उपासना, नित्य आचरण, माझे जे काही नियम आहेत मी ते कुठेही गेलो तरी ते तसेच राहतील. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. स्वकर्म सुसज्जना, म्हणजे सज्जनांची ही लक्षणं सांगितली आहेत. ह्या लक्षणांनी जो वागत असेल त्याला सज्जन म्हणावं. साधारणतः आपण कोणीतरी कोणाला सहजगत्या मदत करतो त्याला आपण सज्जन म्हणतो, हे आवश्यक आहे. पण म्हणजे तो कायमस्वरूपी सज्जन आहे का? नाही. याला कारण आहे. समर्थ रामदास स्वामी महाराज याला पुढे सांगतात की तेची जाणावे सज्जन जया शुद्ध ब्रह्मज्ञान. आता ब्रह्मज्ञान म्हणजे काय की भूजल तेज समीरख रवी शशी काष्टादिकी असे भरला तो हा जगदात्मा. जगदात्मा स्थिरचर व्यापुनि दशांगुले उरला. रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा
संतांची कृपा ही आहे आपल्यावर की जे वेदामध्ये सांगितलेलं तुम्हाला आम्हाला सर्वसामान्यांना जाऊन ते अभ्यास करणं अवघड आहे, ते संतांनी किंबहुना पंतांनी सुद्धा आपल्याला सोपं करून सांगितलं. चारही वेदांमध्ये पुरुष सुक्ताच्या आधाराने पाहिलं तर अत्यतिष्ठत दशांगुलम, त्याचं सोपं भाषांतर आपल्याला मोरोपंतांनी करून सांगितलं. भूजल तेज समीर खर विशशी काष्टादिकी असे भरला, तो हा जगदात्मा स्थिर चर व्यापुनी अवघा दशांगुले उरला. तो तुमच्या आमच्यात आहे म्हणून माझ्या बरोबर मला जसा कुठल्या गोष्टीचा बोलण्याचा वागण्याचा त्रास होतो तसा समोरच्यालाही होतो. ही पावलोपावली जाणीव ठेवून जो जगणारा त्याला ब्रह्मज्ञानी म्हणायला हरकत नाही. आता ब्रह्मज्ञान आणि शुद्ध ब्रह्मज्ञान ह्या विषयाकडे आपल्याला जायचं सध्या नाहीये, म्हणून आपण जरा पुढे सरकूया. कर्मे करीती आवडी आणि फलाशेची नाही गोडी. कर्मे करीती आवडी, कुठलंही काम आवडीनं करणे. म्हणजे सर्वसाधारण आपल्या व्यवहारात आपण आजूबाजूला किंबहुना स्वतःकडे पाहिलं तर ते आता करायचंय म्हणून करायचंय. नित्य स्नान, नित्य स्नान करायचंय म्हणून करायचंय की नाही. आपण शुद्धच असलं पाहिजे, देहानी रूपानी अंतर्बाह्य आपण शुद्ध असलं पाहिजे. गुरुचरित्रामध्ये प्रमाण दिलेलं आहे की आपण अंतर्बाह्य शुद्ध का असायला हवं. कुठलंही धर्म कार्य करायचं असेल, आपण सगळे नित्य धर्म कार्य करतो, पूजा यज्ञ यागादिक इत्यादी सगळं हे धर्म कार्यामध्येच येतं. हे सगळं धर्म कार्यामध्ये येतं. मग नित्य पूजा करायची असेल तर शरीर आतून बाहेरून दोन्ही प्रकाराने शुद्ध पाहिजे. शरीर स्नानाने बाहेरून शुद्धी आहे, मनाची शुद्धी नामस्मरणानी आहे, द्रव्याची शुद्धी ही दानानी आहे. पण आंतरिक शुद्धी कशी करायची तर पंचगव्य. यत्वगस्थे गतम पापं देहे तिष्ठति मामके प्राशनात पंचगव्यस्य दहत्यग्निर्वेन्दनम. आपल्याकडे गुरुजी येतात ना, ते त्यावेळेला आपल्याला देतात गायीपासून बनलेल्या 5 वस्तू. त्याचं प्रमाण गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे. त्या प्रमाणाने जर का आपण नित्य पंचगव्य प्राशन केलं तर शरीराला कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही. नित्य पंचामृत प्राशन करायला सांगितलेलं आहे, ते त्या प्रमाणात जर का घेतलं तर नित्य साधारणतः आपल्याला ब्रेकफास्टची सुद्धा आवश्यकता नाही असणारी अमृत तत्व. या 5ही गोष्टी अमृत आहेत. दूध, दही, तूप, मध आणि साखर या अमृत आहेत आपल्याला. पण त्या प्रमाणात घेतलं तर. कर्मे करीती आवडी, आवडीनं कुठलंही काम आवडीनं केलं पाहिजे. आपलं सर्वसाधारण पाहिलं म्हणजे साधारणतः आपल्या घरामध्ये असणारा पंड्या म्हणजे कीर्तनकारांचा मानस लेकरू 10वीत आल्यानंतर त्याला सांगायला लागतं मेल्या अभ्यास कर, मेल्या अभ्यास कर, मेल्या अभ्यास कर. आता सगळ्यांनाच असं सांगावं लागतं नाही, पण हजारांपैकी 999 हे सांगावंच लागतं की मेल्या अभ्यास कर नाही तर बापासारखा होशील. पुंडली म्हणजे मला सांगायचा मुद्दा आहे की सकारात्मक आपण का बोलत नाही. आपल्या बोलण्यामागे त्याचं चांगलं व्हावं हे आपल्याला निश्चित स्वरूपानं अपेक्षित आहे, पण त्याच्यामध्ये टळटळाची भूमिका का असावी. आपण सकारात्मक भूमिका का नाही. अभ्यास कर, अभ्यास कर तर मोठा इंजिनियर होशील. त्याच्यासाठी चांगला दृष्टांत द्या ना. अभ्यास कर नाही तर बापासारखा होशील. म्हणजे या एका वाक्यावर असं ठरतं की ह्याचा बाप अकर्तृत्ववान आहे. टळटळाची भूमिका नकोय आपल्याला. त्याच्यासमोर सकारात्मकता ठेवायची आहे. कर्मे करीती आवडी, त्याला आवड निर्माण झाली पाहिजे त्या अभ्यासाची. नित्य संध्याकाळी घरी आल्यानंतर सायंपूजा इत्यादी सगळं करायची आवड निर्माण झाली पाहिजे. संध्या करायची आवड निर्माण झाली पाहिजे. महाराजांचा दंडकच होता. महाराजांचा दंडक होता म्हणजे शिनोर प्रांतामध्ये आपण आलात, गुजरात प्रांतामध्ये सच्चिदानंद स्वामी आणि परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराज हे काही काळ दोघही जण शिनोर प्रांतामध्ये होते. तिथे आजही सच्चिदानंद स्वामी महाराजांची खोली नर्मदेच्या काठावर आहे. सुंदर घाट आहे. आता आपल्याला व्यवस्था चांगली आहे तिथे.
कधी गेलात त्या प्रांतात तर निश्चित स्वरूपानं दर्शन झालं. म्हणजे कर्मे करीती आवडी फलाशेची नाही गोडी. सच्चिदानंद स्वामी महाराज या अशा अवस्थेत असायचे की नित्य नर्मदेचं स्नान झालं की घाटावर बसायचं, गीतेचा अध्याय, विष्णू सहस्रनाम इत्यादी म्हणायचं. पण बरोबरीनं एकाच क्षेत्रातली ज्या वेळेला दोन माणसं एका ठिकाणी येतात ना, त्यावेळेला न कळत का होईना आपल्याकडून तुलना व्हायला लागते. आणि तशीच तुलना गावातल्या एका माणसाने नित्य पाहिली की यार ते स्वामी आहेत, ते स्नान करतात आणि गीतेचा अध्याय, विष्णू सहस्रनाम इत्यादी काहीतरी त्यांचं सुरू असतं. आणि बरोबरीने स्वामी महाराजांचं पाहिलं तर स्वामी महाराजांचं स्नान झालं की लगेच तिथे संध्या इत्यादी, नित्य जप इत्यादी सगळं व्हायचं महाराजांचं. महाराजांचा अट्टाहास होता तो. कर्मे करीती आवडी. राहुलने एक दिवस त्यांनी विचारलं स्वामी महाराजांना, म्हणे महाराज, म्हणे मला एक प्रश्न आहे, विचारू? म्हणे विचारा. म्हणे तुम्हीही साधारणतः अधिकारी आहात, तेही अधिकारी आहेत, पण म्हणे तुमच्या दोघांच्या वागणुकीत फरक आहे. स्वामी महाराज हसले की ह्याला काय विचारायचं हे लक्षात आलं. तरी स्वामी महाराज म्हणाले की ठीक आहे, विचारा काय. तो म्हणे तुम्ही हे स्नान झालं की लगेच संध्या, भस्म विलेपन इत्यादी, जप इत्यादी तुमचं नित्य सुरू असतं. म्हणजे ते स्वामी महाराज म्हणे स्नान करतात, कधी म्हणाला इथे बसतात, कधी म्हणे खोलीत चालले जातात, पण ते असं काही संध्या पळीवांड घेऊन बसत नाही, संध्या वगैरे काही करत नाही. स्वामी महाराजांचं उत्तर महत्वाचं होतं. स्वामी महाराज म्हणाले ते ज्या मुक्कामावर आहेत, म्हणजे खोलीचा मुक्काम नाही बरं, अध्यात्मामध्ये त्यांची जी पातळी आहे त्या मुक्कामापर्यंत मला जायचं असेल तर मला हे नित्य करावं लागेल. एवढी सहज भूमिका आहे स्वामी महाराजांची, एवढी सहज भूमिका आहे. आपण कशाला आता ते करायचंय संध्या वगैरे, मग मुंजे लावूच नका मुलांची, माझं सरळ म्हणणं आहे. या अटीवर मुलं आणि त्याची आवड निर्माण करा, लक्षात घ्या. म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं, घरामध्ये आपल्या नात्यामध्ये कोणाची मुंज असेल, आपण मुलांना ती भीती घालतो, बघ म्हणे ते गुरुजी येतात आणि म्हणे ते मांडीत बेडूक भरतात. कोणाच्या मांडीत बेडूक भरला? आपल्या तरी मांडीत भरला होता का? लक्षात घ्या, आपण आपल्या मुलांच्या बाबतीत, ह्या आपल्या संस्कारांच्या बाबतीत आपण त्यांच्यासाठी अनास्था निर्माण करतो. हे सगळं बोलून त्याची आस्था निर्माण झालीये. कर्मे करीती आवडी. आणि हे सगळं करत असताना फलाशेची नाही गोडी. त्याच्या मागे कुठेही फलाशा नाही आहे की मी हे कर्म केलं तर मला हा फायदा झाला पाहिजे. म्हणजे साधारणतः आपण कुठेही इन्व्हेस्टमेंट केलं, आपली इच्छा आहे की त्याचं आपल्याला जे काही रिटर्न आहे ते दुप्पट मिळावं. पण कधीतरी परमार्थातलं इन्व्हेस्टमेंट करून बघा, जे ह्या सकल संतांनी आपल्याला करून त्यांच्या आचरणातून आपल्याला दाखवलं की थोडासा वेळ तो स्वतःसाठी ठेव आणि तो वेळ तुझ्या असणारा सद्गुरूंशी, तुझ्या असणारा आराध्याशी तादात्म्य साधण्याचा प्रयत्न कर. निश्चित स्वरूपानं तुला दुप्पट नाही चौपट मिळेल. पण त्याच्यासाठी आधी करावं लागेल. कसं? कर्मे करीती आवडी. आवडी हा शब्द खूप महत्वाचा आहे. सध्या मे महिना सुरू आहे आणि सगळ्यांचं आवडणारं फळ म्हणजे फळांचा राजा. डॉक्टरनी कितीही नाही सांगितलं असलं तरी आवडीनं आपण एक फोड तर खातो की नाही? खरं सांगा, खरं सांगा. नाना बसलेत म्हणून विचारतोय, खरं सांगा. ज्यांना डॉक्टरनी खायला नाही सांगितलंय ते पण आवडीनं एक फोड का होईना खातो ना आपण. ज्यांना नाही सांगितलंय त्यांचं तो सोडूनच द्या, पण आवर्जून सांगितलंय नाही खायचंय तरी आवडीने लपून छपून एक फोड तर खायचीच. हीच आवड भगवंताच्या बाबतीत लावा, हीच आवड सद्गुरूंच्या बाबतीत लावा. कर्मे करीती आवडी. आवडीनं करा. कुठलंही काम आवडीनं झालं पाहिजे, नाही तर साधारणतः डोक्यावरचं खांद्यावर. आपल्याला ती सवय लहानपणापासून आपण पाहिलेली आहे. आपल्याला सांगितलंय नाही ना, मग डोक्यावरचं खांद्यावर. बाबांनी सांगितलं मी आज जरा बाहेर जाणार आहे, मी आज जरा बाहेर जाणार आहे, पण आज जरा देवाची पूजा तू कर बरं. हो, आपण हो म्हणतो कारण बाबांना उलट उत्तर देता येत नाही. म्हणजे आमच्या पिढीला तरी ते शक्य होतं की आई वडिलांसमोर उलट उत्तर द्यायचं नाही. एक वेळेस आई समोर दिलं जाईल अनावधानानं, पण वडिलांसमोर तर मुभाच नव्हते. कारण मुखारविंद लाल व्हायचं. मग मी सौम्य भाषेत बोलतोय. समोर उत्तर जर का दिलं गेलं तर आता वडील म्हणजे आपला घरगडी असल्यासारखीच हाक मारतात. वडिलांच्या बाबतीत आदरयुक्त भीती पाहिजे. आवडी
सगळं आवडीनं झालं पाहिजे. आपण आपल्या येणाऱ्या पिढीला हे सगळं आवडीनं शिकवलं पाहिजे. पण आता आपल्यालाच आवड निर्माण नाही, आपल्यालाच आवड नाही राहिली, काय आपण आपल्या पुढच्या पिढीला देणार? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. आवडीनं वडिलांनी सांगितलं पूजा कर, आवड झाली का? नाही. पूजा करायची म्हणजे कसं? कधीतरी वडिलांना पाहिलेलं असतं की बाबा सगळी ती फुलं काढली जातात, बाबा सगळे देव तामणात ठेवतात, सगळ्यांना स्नान घालतात, देव पुसतात, ठेवतात, गंध हळद कुंकू फुलं धूप दीप नैवेद्य, झाली पूजा. म्हणजे काही तर महाभाग असे मी पाहिलेत की सगळे देव तामणात घ्यायचे, तामण असं बेसिंग खाली घेऊन जायचं. हे मी बडोद्यातलं सांगतोय. म्हणजे आता श्रावण महिन्यामध्ये पूजा, आता श्रावण महिन्याच्या पूजा म्हणजे दिवसाला 5-5 पूजा असतात. म्हणजे एका यजमानाने एवढा भयंकर प्रकार केला की बाळकृष्ण एवढाच, म्हटलं ह्याच्याहून बारीक नाही मिळाला का तुम्हाला? नाही म्हणे सोनाराकडे नव्हता. म्हटलं नशीब. आता ते सामग्री सगळी पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी आवरलं आणि ते सगळं सामान एकत्र केलं. आवड, आपण निर्माल्य किती दक्षतेनं काढलं पाहिजे, त्यासाठी हा दृष्टांत आहे. काही नाही, निर्माल्य असं सगळं काढलं, ते सगळे तांदूळ गहू एकत्र केले, सगळी पिशवी मायाकडे. आता 5-6 पिशव्या एकत्र येऊन पडलेल्या. आता तर एकत्र सगळं आवरलं जात नाही. 5-6 दिवसाने त्या यजमानांचा फोन आला, गुरुजी सामग्री सगळी घरी पोहोचवली. म्हटलं ओके थँक्यू, मी ठेवून दिला फोन. पुन्हा त्यांचा फोन आला, म्हणून गुरुजी ती सामग्री तुम्ही पाहिली का? म्हटलं मी नाही पाहिली. म्हटलं आता ते घरचे बघतील तेव्हा बघतील. नाही म्हणे जरा बाळकृष्ण तुमच्याकडे आलाय का पहा. म्हटलं तुमचा बाळकृष्ण चालतो? नाही म्हणे काय झालंय, आवरणाच्या गडबडीमध्ये ते झालेलं आहे. म्हणजे आवड नाही, करायचं म्हणून आपण केलं ते काम. लक्षात घ्या, मला सांगायचा हा मुद्दा आहे की करायचं म्हणून आपण केलं, आवडी. आणि या उलट संतांच्या बाबतीत नामदेव एवढे मोठे झाले, वडिलांनी फक्त सांगितलं की देव जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत आपण काळी 1 मध्ये, जोपर्यंत देव जेवत नाही तोपर्यंत आपण जेवायचं नाही. म्हणून देवाच्याही बाबतीत म्हटलं जातं ना, वेदांनाही नाही कळला, वेदांनाही नाही कळला, अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखितो. सहज क्रिया होती, जाऊन नैवेद्य दाखवून यायचं. फक्त वडिलांचा शब्द लक्षात ठेवला की देव जेवत नाही तोपर्यंत आपण जेवायचं नाही. या एका शब्दाने आवड जी निर्माण झाली, देवाला नियमाप्रमाणे नामदेव गेले. त्या दिवशी वडील नाही जाऊ शकले म्हणून नामदेव गेले. नामदेवांनी नैवेद्य समोर ठेवला, भगवंताला नैवेद्य समर्पित केला. बराच वेळ झाले, देव काही यायला तयार नाही. देव काही केला यायला तयार नाही. आवड किती पराकाष्ठा असावी आवडीची, यासाठी हा दृष्टांत. नामदेवांनी सांगितलं देवा लवकर या, कारण तुम्ही जेवला नाही तर घरी हे जाता येणार नाही मला. बाबांनी सांगितलंय, वडिलांनी सांगितलंय, देव जेवत नाही तोपर्यंत आपण जेवायचं नाही, आपण प्रसाद घ्यायचा नाही. लक्षात घ्या, आपण घरून मंदिरापर्यंत ते जेव्हा ताट घेऊन जातो ते तोपर्यंत नैवेद्य असतं. देवाला नैवेद्य दाखवला की तो महाप्रसाद होतो, तोपर्यंत तो महाप्रसाद नाहीये. मग आता तुम्ही हे घेतल्याशिवाय आम्हाला प्रसाद घेता येणार नाहीये. बराच वेळ वाट पाहिली, शेवट डोकं फोडून घेईन, आला नाही तर इथपर्यंत तयारी असावी लागते, आवडीने. म्हणून महा वेदांना न कळणारा अत्यतिष्ठत दशांगुलम असणारा परमात्मा कशासाठी आला? आवडीसाठी आला. वडिलांचा एक शब्द लक्षात ठेवला, त्याची प्रचिती अशी मिळाली, हा नाम्याची खीर चाखितो, चोखोबाची गुरे राखितो, पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा. ही आवड असायला हवी. कर्मे करी ती आवडी
आणि त्याच्या पुढे महत्वाचं पथ्य सांगितलं, फलाशेची नाही गोडी. आपण जर का काही कोणाच्या कार्यामध्ये काम केलं आणि जर का ते छानच झालं तर साधारणतः आपण जमिनीपासून 1 फूट वर चालायला लागतो. सर्वसामान्य ही अशीच अवस्था. अरे मी होतो म्हणून झालं, हा, नाही तर काही ते शक्य नव्हतं. मी होतो म्हणून ते झालं. आपण किती त्या गोष्टीचा अहंकार करतो महाराज. अहंकार लेश फलाशेची नाही गोडी. त्याच्या पुढची पायरी सांगितली, स्वार्थ सांडुनिया देणे. जो सज्जन माणूस आहे ना, त्याचं हे महत्वाचं लक्षण आहे की कुठलीही गोष्ट स्वार्थासाठी नाही. सज्जनांमध्ये आणि आपल्यामध्ये सगळ्यात मोठा फरक हाच आहे की आपण जे सगळं करतो ते स्वार्थासाठी असतं आणि ते स्वार्थ विरहित सगळं करतात. स्वार्थ सांडुनिया देणे म्हणजे सोडूनच द्यायचा आहे, सोडून द्यायचा आहे स्वार्थ. आपल्याला शक्य आहे का? घरी जाऊन विचार करू या गोष्टीचा आपण. संतांनी सांगितलं की बाबा स्वार्थ सोडून सगळं कर, पण स्वार्थासाठी तर आम्ही एकत्र आलो ना. स्वार्थासाठी आपण विवाह केला ना. कोणी सांगावं मला उठून की मी स्वार्थासाठी विवाह नाही केलाय, शक्यच नाहीये ती गोष्ट. एकमेकाबद्दलचा स्वार्थ आहे म्हणूनच आपण एक येतो, त्याशिवाय आपण एक येतच नाही महाराज. आपल्याला साधं बोलायला वेळ नाहीये महाराज. एक होण्याचा विषयच सोडून द्या. स्वार्थ सांडुनिया देणे. परमार्थामध्ये समाजासाठी राष्ट्रासाठी काही करायचं असेल तर पहिला स्वतःसाठीचा स्वार्थ बाजूला ठेवायला लागेल. उर्फ स्वावरकर. माझ्या भारतवर्षामधून जर का सोन्याचा धूर यावासा असं वाटत असेल तर पहिलं स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवावं लागेल. ही भूमिका तयारच व्हावी लागेल. ही भूमिका तयार व्हावी लागेल. तेव्हा आज आपण आदराने त्यांचं नाम घेतो. अहिल्याबाई ज्या नगरीमध्ये आपण आहोत, ज्या नगरीमध्ये आहोत, अहिल्याबाई होळकर परमत्यागाची भूमिका, स्वार्थ सांडुनिया देणे. जे काही केलं ते स्वार्थासाठी केलं का सांगा बरं. कुठल्याही संतांनी क्रांतिकारिकांनी जे जे म्हणून केलं त्याच्या मागे त्यांची इच्छा होती का नावलौकिक व्हावा? नावलौकिक व्हावा असं कुठेही त्यांच्या मनामध्ये होतं का? नाही ना. का? स्वार्थ सांडुनिया देणे. आणखीन महत्वाचं, नित्यतेचे संपादने. हे नित्य लक्षात ठेवलं त्यांनी. रोज सकाळी उठल्यानंतर पहिलं वाक्य हे की आपल्याला जे जे सगळं करायचंय ते सगळं स्वार्थ विरहित करायचंय. म्हणजे सकाळी होणारा ब्रेकफास्ट, नाश्ता, दुपारचं होणारं जेवण हे पण स्वार्थासाठी नाही आहे. हे पण स्वार्थासाठी नाही आहे. आपण बहुतांशी पोट भरावं ह्यासाठी खातो, किंबहुना कधीतरी फक्त जगायचंय समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी म्हणून कधीतरी आपण सात्विक शुद्ध अन्न खाल्लं पाहिजे. कारण अन्नात जायते बुद्धी. म्हणून आपल्या इथे हे सगळंच सांभाळायचं असेल तर थोडीशी नियमावली आहे. त्यात पहिला नियम कशावर आहे? आहार. भर्तृहरी महाराजांनी सांगितलं, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमे तत्पशुभिर्नराणाम धर्मो हि तेषां ज्ञानम हि तेषां अधिको विशेष धर्मो विहीन ज्ञान विहीन पशुभिः समानः अवधूत चिंतन श्री. पहिलं बंधन आहार. कशासाठी? स्वार्थ सांडुनिया देणे. मला चायनीज खूप आवडतं, नको खाऊ ना. स्वार्थ सोडून दे त्याच्या मागे. कारण ते खाऊन काही शरीराला मिळणार आहे का? अन्न त्यालाच म्हटलंय ज्याच्यातून तुम्हाला आम्हाला सात्विक सत्व मिळतात. बाकी जे काही सध्या आपण फास्ट फूड खातोय त्याचा काही शरीराला उपयोग नाहीये. कोणाला झाला असेल तर मला सांगा कीर्तन झाल्यानंतर. स्वार्थ सांडुनिया देणे. आपण जे जे म्हणून सगळं करतो ते सगळं स्वार्थासाठी आहे. किंबहुना आपण श्वास घेतो याच्या मागे सुद्धा आपला स्वार्थ आहे. का? आपल्याला जगाला मिळावं म्हणून आपण स्वार्थ घेतो. तुम्ही म्हणाल नाही घेतला तर लक्षात घ्या, श्वास कधी कोणाचा कुठे बंद करायचा आहे ही सत्ता त्यांनी त्याच्याकडे ठेवली आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करून झाला, अनेक वेळेला आपण असं पाहिलेलं आहे की स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला तरी तो जिवंत राहिला. तरी तो जिवंत राहिला. का?
कारण अजून वेळ आलेली नाही. म्हणून स्वार्थ विरहित जीवन जगावं, स्वार्थ सांडून या देणे, याच्यावर आपल्याला गीतेमध्ये सुंदर श्लोक सांगितलेला आहे. कर्मसन्यास योगामध्ये हे सगळे कर्मसन्यासी आहेत. हो, आपल्या समोर आजही एक कर्मसन्यासी समोर बसले. सुदैवानं त्यांचा सगळा संन्यास विधी सगळा माझ्या अंदाजाने गरुडेश्वरलाच झाला होता. अशा अलौकिक विभूती ज्या वेळेला संन्यास दीक्षा हा सोपा कार्यक्रम नाहीये महाराज. सगळ्या गोष्टींवर तुळशीपत्र ठेवायला लागतं. स्वार्थ सांडून या देणे प्रत्यक्ष त्याचं उदाहरण आहे आपल्या समोर. फार कुठे लांब जायची आवश्यकता नाहीये. स्वामी महाराजांकडे बघा. स्वार्थ सांडून या देणे आणि नित्यतेची संपादने. यस्य सर्वे समारंभा. खरा कर्मसन्यासी कसा असतो त्याचा दृष्टांत आपल्याला इथे सांगितला, त्याची लक्षणं सांगितली. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जितः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितम बुधाः. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. अजूनही स्वार्थ आहे. आता आपण विवेचन करतोय स्वार्थ सांडून या देणे गोपाल कृष्ण भगवान की. अजूनही नाही आला आवाज. म्हणजे मागे बसलेल्यांना असं वाटतं बुवांना कुठे कळतंय. हा नुसतं हवा काढली की झालं काम. पुंडली स्वार्थ लक्षात घ्या. हा आवाज सुद्धा आपला आला पाहिजे. कशासाठी? स्वार्थ सांडून या देणे. गोपाल कृष्ण म्हणतात यस्य सर्वे समारंभाः. जो खरा निस्वार्थी असतो ना, तो कसा असतो, त्याच्यासाठी अगदी छोटं काम जरी असलं तरी तो कसं करतो. यस्य सर्वे समारंभाः. तो प्रत्येक काम माझ्यासाठी, माझ्या घरात असणारा कुठला तरी विवाह सोहळा असेल किंवा उत्सव असेल, अशा पद्धतीने तो काम करतो. असे उत्साह फक्त इलेक्शन आल्यावर दिसतात. पुंडलिक. एकदा सगळं झालं, रिझल्ट आला की मग 5 वर्ष कोणी दिसत नाही. राजकारण आजचा विषय नाही, पण सांगितलं हे उत्साह फक्त तिथे दिसतात, आपल्या घरात सुद्धा दिसत नाही. म्हणजे पूर्वी आपल्या घरामध्ये कुठलाही संस्कार असेल, विवाह, उपनयन, वास्तू, यज्ञ, त्याची तयारी 8-8 दिवस पाहुणे घरात येऊन राहायचे. आता 8 तास सुद्धा नाही. 8 तास सुद्धा नाही महाराज. आमच्या इथे बडोद्यात हल्ली नवीन पद्धत आहे. लग्नासाठी हॉल 4 तासात देतात. म्हणे आम्ही 3 शिफ्ट मध्ये काम करतो. म्हणलं तुम्ही 3 शिफ्ट मध्ये करता, पण संस्कार कधी करायचा? नाही म्हणे हल्ली तर काय म्हणे 1 तासात होतं ना सगळं. मग 1 तासात लग्न आणि 3 तास रिसेप्शन. पुंडले. यस्य सर्वे समारंभा हा तो मोठा सोहळा आहे. जगतामध्ये असणारं लक्षात घ्या, विवाह सुद्धा स्वार्थासाठी नाहीये. त्याच्या मागे सुद्धा स्पष्ट भूमिका आहे. धर्म प्रजा सिद्ध्यर्थम. त्याच्यासाठी विवाह आहे. तुझं पॅकेज चांगलंय, मागचं पॅकेज चांगलंय ना, आपण आता राजा राणीचा संसार करू. बिलकुल नाहीये. बिलकुल तसं नाहीये. ही आपण त्यांना जाणीव दिलीच पाहिजे. स्वार्थ सांडून या देणे नित्यतेची संपादने. यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः. बरेच वेळेला याचा अर्थ असा घेतला जातो, म्हणजे मग काही काम करायचंच नाहीये. कारण तुम्हीच सांगितलं काम संकल्प वर्जित. कामच करायचं नाही म्हणजे संकल्पच नाही, म्हणजे विषयच संपला. आहे ना मस्त आम्ही घरी एसी लावून बसलोय, मग कशाला इथे ते एवढा मोठा कीर्तन महोत्सव घेतलाय, कशाला जायला हवंय तिथे. आपलं घरी छान आहे. तुम्हीच सांगितलं कामसंकल्प वर्जित. कामसंकल्प वर्जित याचा अर्थ असा आहे की बाबा रे, तू जे काम करणार आहे त्याच्या मागे कुठेही त्याच्या फलाशेची कामना ठेवू नको. इति कामसंकल्प वर्जित. तुझ्या मनामध्ये कुठल्याही त्याच्या मागे संकल्प उठता कामा नये की हे झालं, हे काम केलं तर 1% तरी मला फायदा होईल. नाही. 0.00% पण फायदा नकोय. त्याला म्हणतात काम संकल्प वर्जित. आणि ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम. केलेलं कर्म सगळं ज्ञानाग्नीनं जाळून टाकायचं. म्हणजे काय करायचं? आपल्या सद्गुरूंना, आपल्या आराध्याला ते काम समर्पित करून टाकायचं. श्रेय आपल्याकडे घ्यायचं नाही, कारण श्रेय आपल्याकडे घेतलं की मग आपल्याला सुद्धा अर्जुनासारखा मोह होतो.
अगदी गीतेचा पहिला अध्याय. अर्जुनासारखा मोह आपल्यालाही होतो मग, आणि मग एकदा मोह झाला की मग पुन्हा आहेच. भगवंतानी त्याचा मोहच बाजूला केला पहिला, की लक्षात घे. आणि एवढी सगळी 18 अध्यायी गीता सांगून झाल्यानंतर 18व्या अध्यायात शेवट गोपालकृष्ण म्हणाले की हे सगळं मी तुला सांगितलं, आता तू ठरव युद्ध करायचं का नाही करायचं. कारण आहे भगवान गोपालकृष्ण आहे ते, कृष्णम वंदे जगद्गुरुम. कारण उद्या यदा कदाचित तुला जर का कोणी विचारलं, कोणाला, अर्जुनाला, की तू पहिल्याच दिवशी अगदी म्हणाला होतास की मला युद्ध नाही करायचंय, तू तुझं गांडीव धनुष्य खाली ठेवलं होतंस, बरोबर आहे, मग तू युद्ध का केलंस, तर तू सांगशील सरळ मला तर काही करायचं नव्हतं. एवढं भगवंतानी मला 18 अध्याय गीता सांगितल्यानंतर भगवंतांनी सांगितलं म्हणून मी ते युद्ध केलं. आपली अवस्था तीच आहे. आपली अवस्था तीच. नानांनी सांगितलं रोज विष्णू सहस्त्रनाम म्हणा, रोज दत्तबाबांनी म्हणा, त्रिपदी म्हणा, इत्यादी सगळं सांगितलं. आपण किती आवडीनं केलं. करणारे आहेत बरे, त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. जे आवडीनं करत नाही त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. खरंच सांगा, आवडीनं करतो का आपण? नाही ना. म्हणूनच यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जितः ज्ञानाग्निदग्ध कर्माणम. ती उपासना सुद्धा सद्गुरु माझ्याकडून करवून घेतात. ही भावना आपली तयार झाली पाहिजे. तेव्हा समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणतात, म्हणे रामी रामदास जया नाही आशा पाश तेची जाणावे सज्जन. ज्याला कुठल्याही प्रकाराचा आशापाश नाही त्याला सज्जन म्हणायचं. पुन्हा हरिदासाची कथा मूळ पदावर आपला विषय सज्जनतेपासून सुरू झाला. मग सज्जनांची एवढी लक्षणं सांगितली, मग आता या लक्षणांमध्ये जो बसत असेल त्याला सज्जन म्हणावं. म्हणजे मग बाकीचे सज्जनाच्या विरोधाभास. आणि हे इतर कुठे नको बघायला. आपण आता घरी गेलो की उद्या सकाळी स्नान झालं की आरशासमोर उभं राहायचं आणि याच्यातली किती लक्षणं आपल्याकडे आहेत. स्वपरीक्षण करून तमाहुहु पंडितम बुधा, आपल्यापासूनच सुरुवात करायची. काय ते मराठी वाक्य आहे ना, चॅरिटी बिगिन्स होम. स्वतःपासून सुरुवात करायची. आपली इच्छा आहे सगळं करावं, पण लोकांनी, आपण. आणि या उलट सकल संतांची, सज्जनांची इच्छा आणि त्यांचं कर्म असं आहे की आधी केले आणि मग सांगितले. समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या बाबतीत विचार केला तर समर्थ रामदास स्वामी महाराजांनी मनोबोध ग्रंथ सांगितला. सकल संतांनी सांगितलेले ग्रंथ आपण जर का पाहिले तर त्याच्या मागे त्यांचा असणारा अलौकिक चिंतन रूपी अभ्यास आहे. चिंतन रूपी अभ्यास आहे. मनोबोध वाचा, दासबोध वाचा, भावार्थ दीपिका वाचा, चांगदेव 65 वाचा, नामदेवांची गाथा वाचा, एकनाथ महाराजांची गाथा वाचा, एकनाथी भागवत वाचा, अध्यात्म रामायण वाचा. काय 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 म्हणून सांगावं महाराज. एकनाथ महाराजांच्या बाबतीत विचार केला तर एकनाथ महाराजांनी ज्या वेळेला अध्यात्म रामायण सांगायला सुरुवात केली त्यावेळेला युद्धकांडापर्यंत 40 अध्याय सांगून झाले आणि काळाची चाहूल लागली. त्या क्षणाला नाथ महाराज उठले तिथून आणि सांगितलं की आता याच्या पुढचं अध्यात्म रामायण कधी होईल. त्यावेळेला अनेकांनी प्रश्न विचारला. जे रोज नित्य ओवीबद्ध अध्यात्म रामायण ऐकण्यासाठी नाथांच्या वाड्यामध्ये येत होते त्यांनी प्रश्न विचारला, मग आता तुम्ही म्हणता तुम्हाला काळाची चाहूल लागली, मग हे आता पुढे कोण करणार. गावबा म्हणून असणारा, त्यांच्याकडे 8 वर्ष काहीही न करणारा असा हा मुलगा, जो पुरणपोळी खायला मिळेल म्हणून नाथांकडे आलेला, त्या गावबावर कृपा केली आणि त्यांनी पुढे तो ग्रंथ पुरे केला. म्हणजे अध्यात्म रामायण वाचत असताना कुठेही तुम्हाला मला असं जाणवणार नाही की कुठपर्यंत नाथांनी लिहिलंय आणि कुठपासून गावबानी लिहिलंय. संत कृपा करतात, स्वार्थ सांडून या देणे. हातचं राखून ते कृपा करत नाही, उदारतेनं करतात. उदारता, स्वार्थ नाही त्याच्यामध्ये. आणि आपण दान करताना सुद्धा हातचं राखून. महाराज म्हणतात आज इच्छा झाली असेल ते दान करून टाका. कारण तुम्हाला असं वाटलं की आज नको मी उद्या दान करीन, पण उद्या पाहिलीये कोणी. स्वार्थ सांडून या देणे नित्यतेची संपादने.
आणि म्हणे रामी रामदास जया नाही आशापाश. संत कुठल्याही आशापाशात अडकत नाही, ते कोणाच्याही आशेवर जगत नाही. आपलं सगळं जीवन दुसऱ्याच्या आशेवर आहे. म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, त्यात पुरुषांचं तर जास्तीच. सकाळी उठल्यावर पहिला चहा हातात मिळेपर्यंत तो ओरडत राहतो, जांभळ्या देत राहतो, पण शपथ उठून चहा स्वतः बनवून घेईल. तीही त्याला आशा आहे की सकाळी बायकोने छान गरम गरम चहा करावा, मसालेदार करावा, आणून मग आपण. नशीब अजून बशीत ओतून देईन मला पिऊ घाल इथपर्यंत अवस्था आलेली नाही आहे. नाही ते येईल ती काही काळामध्ये मध्ये. माणूस हा नित्य स्वरूपानं आशेवर जगतो. अहो आशेच्या बाबतीत म्हटलं तर आशा ही कधीच मरज नाही. म्हणजे माणूस जाता जाता सुद्धा आशा शिल्लक ठेवून जातो. 10व्या दिवशी कळतं कावळा शिवला तर, नाही शिवला तर. आशा तृष्णा कछु नाही मरे, कह गयो दास कबीर. माणूस हा नित्य आशेवर जगतो. या उलट संत कोणाच्याच आशेवर जगत नाही. ते केवळ आणि केवळ भगवंतावर विश्वास ठेवून. विश्वास ठेवणं वेगळं आणि आशा ठेवणं वेगळं. आशा म्हणजे हा परावलंबनाचा विषय आहे आणि विश्वास हा स्वावलंबनाचा विषय आहे. आशा म्हणजे दुसऱ्यांनी केलं तर आपल्याला जेवण मिळणार, दुसऱ्यांनी दिला तर चहा मिळणार, दुसऱ्यांनी पाणी गरम केलं तर मी स्नान करणार, ही अवस्था आहे महाराज आपली. आणि विश्वास म्हणजे भगवंतानी मला ज्या अर्थी जाग केलं त्या अर्थी माझं मला मी स्वतः केलं पाहिजे. भगवंत माझ्या पाठीशी उभा आहे. दत्त संप्रदायामध्ये स्वामी समर्थांनी सांगितलं अलौकिक असं एक वाक्य आहे. किंबहुना वाक्य नाही तर तू खूप मोठा आशीर्वादच आपल्याला दिलेला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परमार्थामध्ये प्रपंचामध्ये नाही. आपण गंमत करतो ह्या एका वाक्याची. म्हणजे उद्या उठून एका चोराला असं वाटलं, म्हणजे नित्य मी गुरुवार करणारा माणूस आहे, मी स्वामी समर्थांचा भक्त आहे, का तर काही नाही म्हणे महाराजांनी सांगितलेलंच आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. रोज सकाळ झाली की मी 4 घरं फोडतो आणि मस्त निवांत राहतो. का? भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अरे गदडे, यासाठी नाही येत महाराज. तुझ्या परमार्थामध्ये जर का तुला काही संकट येत असतील तर ती तू माझ्या समोर ठेव, त्याचं निवारण मी तुला दाखवीन. त्या अर्थी मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला सकल संतांचा उपयोग, भगवंताचा उपयोग आपल्या प्रपंचासाठी हवाय. संत म्हणतात नको, तो परमार्थासाठी कर. आणि असा ज्या वेळेला उपयोग करायला लागतो ना आपण, त्यावेळेला हळूहळू हळूहळू का होईना आपल्यातले सुद्धा आशापाश सगळे संपत जातात. पाश म्हणजे आपण ज्या गोष्टींमध्ये अडकून राहतो त्याला पाशच म्हणावं लागेल. माझा संसार, माझी संपत्ती, माझी मुलं, माझी बायको, माझं अमक, माझं तमक, हे सगळे पाश आपणच बांधून ठेवलेत आपल्याजवळ. हे सगळे पाश आपणच आपल्या जवळ बांधून ठेवलेले आहेत. काहीही आपल्या बरोबर येणारी नाहीये. धना आणि भूम पशवश्च गोष्टे काय येणार आहे आपल्या बरोबर? धन नाही येणार. पशवश्च गोष्टे, पशु पण नाही येणार, ते गोठ्यातच राहतील. पूर्वी धन हे साधारणतः जमिनीत गाडून ठेवायचे, आता बँकेत असतं. बँक एकदा उठली की सगळा विषय संपला. काहीही आपल्या बरोबर येणार नाही, तरी आपण ह्या सगळ्या आशेवर जगतो की मी हे एवढं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. काहीच नाही येणार आहे तुझ्या बरोबर. धनानी भूमौ पशवश्च गोष्टे, भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहश्चितायाम. तरी माणसाचा हट्ट सुटत नाही. माणूस म्हणतो माझा देह तरी माझ्या बरोबर येईल. काही नाही येणार. ती एकदा भडागने दिला की विषय इथल्या इथे संपला. मग परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. तू केलेली सगळी वाईट चांगली कर्म ही सगळी तुझ्या बरोबर येणार. मग वाईट कर्माचा विषयच सोडून द्या. कारण आशा असली की आपल्याला वाईट कर्म करण्याची इच्छा जागृत होते. कारण त्याच्या मागे आपला मोह आहे, त्याच्या मागे आपल्याला इच्छा आहे. हे सगळं ज्या वेळेला येतं ना त्यावेळेला थोडासा होईना वामपंथाला माणूस जातो. जाऊच नाहीये म्हणून सांगितलं स्वार्थ सांडून या देणे, स्वार्थ विरहित जीवन जगा. खरंच आमच्या घरामध्ये असणाऱ्या सगळ्या माता भगिनी वर्गाकडून हे शिकून घेतलं पाहिजे. खरंच सांगतो की त्या सुंदर असा स्वयंपाक करतात आणि स्वयंपाक केल्यानंतर आधी सगळ्या घरच्यांना जेव घालतात आणि उरलं
तर स्वतःसाठी, नाही तर वेळ प्रसंगी उपाशी पण झोपतात, नाही तर वेळ प्रसंगी अगदी साधा असणारा दूध भात दही भात खाऊन सुद्धा झोपतात. करतात की नाही तुम्ही हे? कशासाठी? स्वार्थ सांडून या देणे. स्वार्थ एवढाच आहे की माझ्या घरच्या सगळ्यांनी पोटभर अन्न सेवन केलं पाहिजे, एवढाच स्वार्थ आहे. दुसऱ्याचं चांगलं व्हावं हा स्वार्थ ठेवला तर त्याला स्वार्थ म्हणत नाही, त्याला सज्जनता असं म्हणतात. दुसऱ्यासाठी, हा, स्वतःसाठी नाही. महाराज सकल संतांचा विषय पाहिला तर अलौकिक असं कार्य केलं. नवे नवे असणाऱ्या आसमानी सुलतानीमध्ये सुद्धा सकल समाजाला धरून ठेवण्याचं खूप मोठं काम संतांनी केलं. कशासाठी केलं? त्यांचा नावलौकिक व्हावा म्हणून. तुम्ही मला कुठल्याही संतांच्या चरित्रामध्ये असं दाखवा की त्या संतांनी असं त्यांच्या चरित्रामध्ये लिहून ठेवलंय की मी गेल्यानंतर माझी समाधी बांधा, माझ्या समाधीवर रोज दुधाचा अभिषेक करा, अमक करा, तमक करा, सोन्यातनी मडवा, असं सगळं काही लिहून ठेवलंय का? कुठल्या संतांनी असं लिहून ठेवलंय? नाही लिहून ठेवलं. ते असताना स्वार्थविरहित जगले, गेल्यानंतरचा विषय संपून जातो. हे जे आता सध्या आपल्याला पाहायला मिळतंय, हे जे सध्या आपल्याला पाहायला मिळतंय, हे त्यांच्या असणाऱ्या पुढच्या असणाऱ्या अनुयायांनी केलेलं आहे. ते चूक आहे असं माझं म्हणणं नाही आहे. चूक आहे बरं हे तुम्ही ठरवा. पण कुठल्याही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही म्हणाल बुवा मध्येच काय झालं? आमच्या क्षेत्रातले अधिकारी माणसं ज्या वेळेला येतात त्यावेळेला असा जय जयकार करावा लागतो. हरिभक्तीपरायण विनोद बुवा खोंड यांचं स्वागत आहे. ते मला खास आशीर्वाद द्यायला आलेत बरं. हां, ते खास आशीर्वाद द्यायला आले. या बुवा. स्वार्थ सांडून या देणे, नित्यतेची संपादने. नित्यस्वरूपानं सकल संतांच्या चरित्राचा अभ्यास केला तर ते असताना स्वार्थविरहित जगले. स्वार्थवीर कुठलेही रंगावधूत स्वामी म्हणजे महाराजांच्या शिष्य परिवारामध्ये जर का आपण पाहिलं तर रंगावधूत स्वामी महाराजांनी अनेक वेळेला सांगितलं होतं की मला नकोय हे नारेश्वर वगैरे सगळं, नकोय हे सगळं. म्हणून ते हरिद्वारला गेले. ते तिथून परत यायचं नव्हतं म्हणून तर ते हरिद्वारला गेले होते. शिष्य त्यांना इथे घेऊन आले. त्यांना यायचंच नव्हतं म्हणून ते हरिद्वारला गेले होते. महाराज गंमत थोडीशी पुढे होऊन जाते. असो, ते त्या त्या संतांच्या कार्याचा विचार करायचा. पुढे कोण काय करतंय हा विचार करण्याचा आपला विषय नाही आहे. संतांनी जे आपल्याला सांगितलंय ते जगणे स्वार्थविरहित. हाच आदर्श आपल्या जवळ असला तर निश्चित स्वरूपानं आपल्यालाही आनंदाने जगता येतं, किंबहुना अनेकांना आनंदाने जगवता येतं. संतांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा सगळ्यात मोठा प्रभाव तुमच्या आमच्यावर हाच आहे. हाच आहे की त्यांनी स्वतः कष्ट सोसून अनेकांना आनंदाने जगण्याची दिशा दाखवली. अनेकांना जगण्याची दीक्षा दाखवली. स्वामी महाराजांच्या चरित्रावर महाराजांवर अनेक वेळेला प्रयोग झालेत, पण ते प्रयोग महाराजांनी परतवले नाही. कारण परतवले असते तर ज्यांनी केले होते ते विकेटच पडणार होती हे स्वामी महाराजांना माहिती होतं. पण तो त्रास स्वतः सहन केला. तो त्रास स्वतः सहन केला. हो, आपल्याला साधी मुंगी चावलेली आपल्याला आवडत नाही. पुण्यतिथी लगेच शिल्लकच ठेवत नाही आपण मुंगीच्या बाबतीत, माशीच्या बाबतीत म्हणजे मच्छर आपल्याला चावले तर लगेच आपण त्यांचा हिशोब करतो. हो, अनेक वेळेला संतांवर संकट आली आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत पाहिलं तर समाजाने एवढा त्रास दिला तरी ते काय म्हणतात, ते खळांची व्यंकटी संड जया नाही आशापाश. ते कोणाच्या आशेवर जगत नाही, ते कोणाच्या बंधनातही राहत नाही. अलौकिक असं स्वच्छंदी याचा अर्थ मला हवंय तसं नाही तर यथा शास्त्र विहरती. शास्त्र आज्ञा समोर ठेवून, शास्त्र आज्ञा शिरसावंद मानून स्वच्छंदी जगणे म्हणजे स्वतःचा छंद परमार्थातला धर्म आज्ञेचा, शास्त्र आज्ञेचा जोपासणे याला स्वच्छंदी म्हणतात. स्वच्छंदी याचा अर्थ सध्या आपण वेगळाच घेतो. आमचे जावई सर्व गुण संपन्न. 40 वर्षापूर्वी हे वाक्य वेगळ्या पद्धतीने वापरलं जात होतं. आता असं वापरता येत नाही.
आमचे जावई सर्व गुण संपन्न आहे. हे संध्याकाळी सरकार मान्य. स्वार्थ सांडून या देणे हे सगळं तुम्हाला आम्हाला जे करायचं आहे त्याच्या मागे कुठल्याही प्रकाराचा स्वार्थ नाही. असं स्वार्थ विरहित ज्या वेळेला तुम्ही आम्ही जीवन जगतो त्यावेळेला निश्चित स्वरूपानं आपल्या सद्गुरूंना, आपल्या आराध्याला आनंद होतो की पठ्ठ्याला जन्माला घालून मलाही बरं वाटलं. नाही तर साधारणतः आपल्या असण्याचा लोकांना त्रास होतो आणि आपल्या नसण्याचा आनंद होतो. आणि या उलट संतांच्या नसण्याचं दुःख आणि असण्याचा आनंद होतो. आपल्याला कुठल्या कॅटेगरीत जाऊन बसायचंय आपण पुढच्या आपल्या जीवनचरित्रामध्ये विचार करू. म्हणून तोरतास पूर्वरंगपदामध्ये तुम्हाला आम्हाला समर्थ रामदास स्वामी महाराजांनी सांगितलं, समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणतात की असं जर का आपण आशापाश विरहित शास्त्रशुद्ध आवडीने कर्म करत असताना आपण जर का जीवन जगलो तर याचा आनंद आपल्याला तो होतोच होतो, पण आपल्या बरोबर अनेकांना त्याची दिशा मिळते आणि त्याच आनंदाने जगण्याचा लोकांना हुरहुरी येते. कसं ते आपण थोडक्यात महाराजांच्या चरित्रातून पाहूया. तेची जाणावे सज्जन सज्जन, तेची जाणावे सज्जन सज्जन, तेची जाणावे सज्जन. सज्जन तेची जाणावे सज्जन सज्जन. जया शुद्ध ब्रह्मज्ञान, तया कर्मे करीती कर्मे करीती कर्मे करीती आवडी, फलाशेची नाही गोडी, फलाशेची नाही गोडी, त्याची जाणावे सज्जन सज्जन. म्हणे रामी रामदासा, म्हणे रामी रामदासा, म्हणे रामी रामदासा, जया नाही आशा पाश, जया नाही आशा पाश, त्याची जाणावे सज्जन सज्जन, त्याची जाणावे सज्जन सज्जन, त्याची जाणावे सज्जन सज्जन.